नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूरमध्ये एक घटना घडली होती. अगदी अवघ्या 1.5 महिन्यांपूर्वी एका चिमुकली मुलीवर लैंगिक अत्याचार झाले. त्यानंतर तिला दगडाने ठेचून मारण्यात आलं आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह हा शेणामध्ये दाबून टाकण्यात आला किंवा गाडण्यात आला. हे सगळं एक थंड डोक्याने एका आरोपीनं केलं आणि तो आरोपी म्हणजे भीमराव कांबळे. ही सगळी केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गेली. आज अवघ्या 55 ते 60 दिवसामध्ये म्हणजे केवळ 1.5 महिन्यामध्ये 1.5 महिन्याच्या आतच आज या संपूर्ण केसचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये जो दोषी आरोपी आहे भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावत असताना नेमकं कोर्टामध्ये काय काय झालं, न्यायमूर्ती काय म्हणालेत आणि आता या निकालामुळे निश्चितच महाराष्ट्रामध्ये काय मेसेज जाणार आहे, काय संदेश जाणार आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमधनं. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रहो, आपण बघतोय की 1 मे 2026ला नसरापूरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली. एक चिमुकली मुलगी, तिच्यावर भीमराव कांबळे हा आरोपी अत्याचार करतो, लैंगिक अत्याचार करतो. त्याच्यानंतर तिला दगडाने ठेचून तिचा चेहरा हा विद्रूप करतो. ती त्यामध्ये दगाव मरते आणि मग तिचा मृतदेह कुणाला सापडू नये म्हणून गोठ्यातल्या शेणामध्ये तो मृतदेह त्या शेणामध्ये दाबून टाकला जातो. म्हणजे अत्यंत थंड डोक्याने हे सगळं कृत्य भीमराव कांबळे या आरोपीनं केलं. मी थंड डोक्याने यासाठी म्हणतोय, लैंगिक अत्याचार देखील त्यांनी पूर्ण प्लॅनिंगनिशी केला. तिला मारणं हे देखील अत्यंत थंड डोक्याने केलं आणि त्यानंतर मृतदेह कुणाच्याही हाती लागू नाही म्हणून ते देखील शेणामध्ये गाडण्याचं काम देखील अत्यंत थंड डोक्याने केलंय. मी थंड डोक्याने याचा वारंवार जो उल्लेख करतोय, एक लक्षात घ्या, जेव्हा अशा पद्धतीचा खून होत असतो किंवा लैंगिक अत्याचार करून खून होत असतो, न्यायालयासमोर जेव्हा निकाल द्यायचा असतो न्यायमूर्तींना, तेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट फार प्रामुख्याने बघितली जाते, म्हणजे जेव्हा फाशीची शिक्षा देण्याची वेळ येते तेव्हा, की हे सगळं कृत्य त्या आरोपीनं अत्यंत प्लॅनिंगनी शांत डोक्याने केलेलं आहे. हे जर पुराव्यानिशी सिद्ध झालं तर त्या आरोपीला फाशीची शिक्षा ही दिली जाऊ शकते. आज सगळं हे प्रकरण सुरू असताना तुम्हाला आठवत असेल अगदी 4 ते 5 दिवसांपूर्वीच हा निकाल येणार होता, पण निकाल मग शेवटी आज 29 तारखेला न्यायालयाने पुढे ढकलला 4 दिवसांसाठी. पण जेव्हा 4 दिवसापूर्वी वाचन सुरू झालं कोर्टामध्ये, न्यायमूर्ती S.R. साळुंखे यांनी या निकालाच्या संदर्भामध्ये जेव्हा मुद्दे मांडायला सुरुवात केली, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पहिलं वाक्यच त्यांनी उच्चारलं होतं की भीमराव कांबळे हा दोषी आहे. एक लक्षात घ्या, म्हणजे जे काही पुरावे पोलिसांनी 15 दिवसामध्ये संपूर्ण पुरावे गोळा केले. मग त्या भागातल्या लोकांचे 55 जणांचे त्याच्यामध्ये जबान्या घेण्यात आल्या आणि जवळपास 1200 पानी दोषारोप पत्र हे पोलिसांनी तयार केलं. हे इतक्या वेगाने केलं. आज एक लक्षात घ्या, 1.5 महिन्यामध्ये अशा घटनेचा निकाल लागतो. ही बहुधा पहिलीच राज्यातली केस असावी की ज्याचा 1.5 महिन्यामध्ये निकाल लागतोय आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा होतीये. आणि पोलिसांनी सुद्धा या सगळ्या कामामध्ये ज्या पद्धतीने वेगाने काम केलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
त्यांनी देखील पोलिसांना आदेश दिले होते की या प्रकरणामध्ये मला कोणतंही दिरंगाई नको, जितकं शक्य फास्ट काम करता येईल तेवढं फास्ट काम झालं पाहिजे आणि पोलिसांनी 15 दिवसामध्ये सगळे पुरावे जमा केले. आता मी जसं म्हटलं, एस.आर. साळुंखे न्यायमूर्ती यांनी पहिलंच वाक्य कोर्टामध्ये 4 दिवसांपूर्वी जेव्हा सुनावणी होती तेव्हा उच्चारलं की भीमराव कांबळे हा जो आरोपी आहे तो दोषी सिद्ध झालेला आहे. म्हणजे पुरावे सगळे त्या बाजूने आहेत आणि तो दोषी आहे. यातनंच एक गोष्ट क्लिअर झाली होती की आता या आरोपीला एकतर फाशीची शिक्षा होऊ शकते किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते किंवा अधिकाधिक कडक जी काही शिक्षा देता येईल ती होऊ शकते. पण आज लोकभावना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आज या बाबतीमध्ये जी लोकांमधली जी भावना आपण बघत होतो की अशा नराधमाला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, ही एक भावना होती. पण शेवटी न्यायमूर्तींना न्याय देत असताना सगळे पुरावे लक्षात घ्यावे लागतात. याआधी सुप्रीम कोर्टामध्ये अशा पद्धतीच्या ज्या केसेस आलेल्या आहेत त्यामध्ये काय निर्णय दिले गेलेत याची उजळणी घ्यावी लागत असते. सरकारी वकिलांची बाजू काय पद्धतीने ते मांडतायत ते विचारात घ्यावं लागतं आणि त्याचप्रमाणे आरोपीचे वकील सुद्धा याला कसं डिफेंड करतायत या सगळं बघून न्यायमूर्तींना या सगळ्या प्रकरणामध्ये आपला मग निकाल द्यायचा असतो. हा निकाल देत असताना आपण बघितलेलं आहे की 55 साक्षी झाल्या. मी तुम्हाला सांगितलं यामध्ये कोर्टाने असं नोंदवलेलं आहे की आरोपीला कुठेही याचा पश्चाताप झालेला नाही. 39 मिनिटं तो हा सगळा घृणास्पद प्रकार करत होता. विविध प्रकारे त्यांनी या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलेला आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडनं मांडण्यात आला पुराव्यानिशी. यामध्ये भीमराव कांबळे जो आहे आरोपी त्यांनी त्या दिवशी 4 दिवसापूर्वी जेव्हा सुनावणी होती तेव्हा कोर्टाची दिशाभूल करण्याचा देखील प्रयत्न केला. तो असं म्हणला की मी असं काहीही केलेलं नाही, मी खून केलेला नाही, मी लैंगिक अत्याचार काही केलेला नाही आहे, मी त्या चिमुकलीला शेवगाठी असतात ते खाण्यासाठी मी तिला द्यायला गेलो होतो, पाय घसरून ती पडली, तिच्या डोक्याला इजा झाली, असा काहीतरी एक बनाव त्यांनी रचलेला होता. पण त्याचा काहीही उपयोग होणार नव्हता हे देखील आपल्याला माहिती आहे. याचं कारण असं आहे की पोलिसांनी भक्कम पुरावे या बाबतीमध्ये गोळा केलेले होते आणि आज निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. महाराष्ट्राचं लक्ष यासाठी लागलेलं होतं की या प्रकरणामध्ये जर आरोपीला फाशीची शिक्षा झाली तर एक म्हणजे जी ही पीडित मुलगी जिचा दुर्दैवी मृत्यू पण झाला त्यांच्या घरातल्या कुटुंबियांना एक न्याय मिळेल खऱ्या अर्थाने. म्हणून आजच्या या सगळ्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की जो काही निकाल लागेल त्या एकतर निकाल लवकर लागणं, 1.5 महिन्यामध्ये या केसचा निकाल लागणं हाच मुळामध्ये एक संदेश आहे की या समाजामध्ये जर अशा पद्धतीच्या काही विकृती असतील तर त्यांच्यासाठी हा संदेश आहे की आता कुठेच गय होऊ शकत नाही, कुणाची गय केली जाऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या राज्यामध्ये महिला असतील, मुली असतील, छोट्या मुली असतील, या सुरक्षित आहेत, या सुरक्षित राहतील. यासाठीच हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निर्णय म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही सगळी केस घेण्यात आली आणि पोलिसांनी सुद्धा त्याच पद्धतीने सगळं आपलं कामकाज बजावलेलं आहे आणि एक वेगळाच पायंडा हा या समाजासमोर आणलेला आहे की अशा पद्धतीची घटना घडली तर लवकरात लवकर याचा निकाल लागू शकतो. एस.आर. साळुंखे न्यायमूर्तींनी आज निकाल वाचन करत असताना या नराधम आरोपीला म्हणजे भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. ही शिक्षा सुनावत असताना स्वतः न्यायमूर्ती खरं तर एवढे संतापलेले होते की ते म्हणाले की या आरोपीला ही फाशीची शिक्षा सुद्धा कमी पडेल इतका हा अपराध मोठा आहे. अशा पद्धतीचे आरोपींना समाजामध्ये जर हे राहिले तर हा खूप मोठा धोका आहे. अशा पद्धतीचे देखील स्टेटमेंट आज कोर्टामध्ये केली गेलेली आहे. म्हणजे या आरोपींनी किती वाईट पद्धतीनं हा सगळा प्रकार केलेला आहे हे आपल्याला यातून समजतं. याच्यामध्ये कोर्टाने असं म्हणलंय की जे कृत्य या आरोपीनं केलेलं आहे
ते सिद्ध झालेलं आहे सर्व पुराव्यांच्या सहित. आणि त्याचप्रमाणे अशा पद्धतीचा जर कोणी आरोपी असेल, विकृत असेल, तर त्याला समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही. जर तो समाजामध्ये राहिला, जर त्याला कमी शिक्षा झाली आणि पुन्हा तो जर समाजात वावरायला लागला, तर मात्र या समाजाला धोका आहे. आणि म्हणून आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा ही या आरोपीला सुनावलेली आहे. त्यानंतर आपण बघतोय की ज्या ज्या माध्यमांवर सगळ्या प्रतिक्रिया आहेत, राजकीय लोकांच्या आहेत, सामान्य लोकांच्या आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी चिमुकली आहे, इथं कुटुंबातली जी लोक आहेत ती अक्षरशः आज त्यांना कोर्टामध्ये जेव्हा हा निकाल दिला गेला फाशीची शिक्षा, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. ते घायमुकलून रडले, कारण ते आनंद अश्रू होते. कुठेतरी न्याय मिळाला अशी एक भावना या कुटुंबाकडनं आपल्याला बघायला मिळाली. खरंच मी या न्यायदेवतेचे, कोर्टाचे जे न्यायमूर्ती आहेत SR साळुंखे यांचे, पोलिसांचे आणि आपल्या राज्य सरकारचे, मुख्यमंत्र्यांचे खरंच आभार मानले पाहिजेत की अशी जी आज या महाराष्ट्रामध्ये जी लाजिरवाणी घटना घडली, अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी ज्या पद्धतीने वेगाने कामकाज या राज्यामध्ये घडलंय आणि जो निकाल आज लागलेला आहे त्याचं खरंच स्वागत केलं पाहिजे. याचा अर्थ एकच आहे की या राज्यातली महिला, या राज्यातल्या मुली, या राज्यातल्या लहान मुली या सुरक्षित आहेत आणि त्या पुढच्याही काळात सुरक्षित राहतील, हा संदेश या निकालानं दिलाय. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.